असे काही लोक, पोलीसचे लोक प्रायव्हेट आणि अवैध धंदेमध्ये इन्व्हॉल्व दिसले. मी वर्धामध्ये असताना सुमारे 6 लोकांवर 311ची कारवाई केली. 311 म्हणजे खात्यातून बाहेर काढले असे लोकांवर 311 प्रमाणे आम्हाला कारवाई करावी लागेल. जे काही पोलीस अधिकारी कर्मचारी अवैध धंदेमध्ये इन्व्हॉल्व आहे ते पकडून आपले माध्यमातून मी सांगू इच्छितो त्यांच्यावर खूप मोठा ऍक्शन आम्ही घेणार. जर आम्हाला एव्हिडन्स मिळाला तर डिपार्टमेंटल इन्क्वायरी, सस्पेन्शनची कारवाई आधी बोलून समजवतो. तोच पद्धत आहे माझी. आधी बोलवतो, विनंती करतो, समजवतो, नंतर सस्पेन्शन, नंतर पी, नंतर डी, नंतर 311ची कारवाई. परंतु वेळ देणार आहे मी. असं नाही आहे की त्यांना संपून टाकणार. सुधारणा झाली तर राहा, तुम्ही खात्यामध्ये राहा. सुधारणा झाली नाही तर ते 3 स्टेपच्या जे प्रोसेस आहे, आधी दवा, नंतर इंजेक्शन, नंतर सर्जरी, ते मला करावं लागेल. तर हे नक्कीच आम्ही करतो. इलिगल ऍक्टिव्हिटी बद्दल आपण सांगितले, ट्रॅफिक बद्दल सांगितले, इतर समस्याबद्दल सांगितले. नक्कीच हे सिरियसली आम्ही घेतो. हे मी काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी ठेवतो. गोगो पेपर बद्दल मला माहिती नाही होती. ते गोगो पेपर याची मोहीम आम्ही चालवतो. ALCB च्या माध्यमातून ते मोहीम आम्ही चालवतो आणि जिथे जिथे गांजा विक्री होतात असे लोकांना आयडेंटिफाई करून त्यांच्यावर नक्कीच मोठी कारवाई होणार आहे. नागपूर सिटीजन कुछ पुलिस वालों का संरक्षण आहे, या सगळ्या गोष्टी सांगितली. अवैध धंदेमध्ये ज्या पोलीस वाल्यांचं संरक्षण आहे असे पोलीस वाल्यांना आयडेंटिफाई करण्याचा प्रयत्न आमचा राहील. आणि आम्हाला माहिती आहे भंडाऱ्याची जनता त्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचून देणार आहे. आणि आपल्याला मी शब्द देतो, असे लोकांवर मोठा ऍक्शन आम्ही घेणार आहे. लोकसत्ताचे जे प्रतिनिधी आहे कविता, त्यांनी दमनी पथक इनॅक्टिव्ह आहे त्याबद्दल सांगितले. नक्कीच ते ऍक्टिव्ह होतील आणि कारवाई सुद्धा होतील. क्रीडा संकुल आणि इतर जे आपण ड्रग्स बद्दल जे गोष्टी सांगितली त्याच्यावर आपण काही कारवाई करू. ड्रग्स ओव्हरऑल जर आपण पाहिले तर ड्रग्सची समस्या एक मोठी समस्या इथे मला दिसते. ड्रग्स बद्दल आपल्याकडे काही इनोव्हेटिव्ह सजेशन असेल ते सजेशन द्या. आपण मिळून काही एक मोहीम सुरू करू ड्रग्सची अवेअरनेस बद्दल. आणि फक्त अवेअरनेस म्हणजे फक्त कारवाई केले तर म्हणजे हे समस्या समाधान होत नाही. कोणताही आजार आहे तर आजारामध्ये आपण फक्त डॉक्टरची सल्ला घेतले तर आजार दुरुस्त होत नाही, बरा होत नाही. आपल्याला वेगवेगळे उपक्रम घ्यावा लागते. जसे क्राईम आहे तर फक्त कारवाई केले तर क्राईम संपत नाही. क्राईम सोबत आपल्याला कम्युनिटी पोलिसिंग पाहिजे, अवेअरनेस पाहिजे, आपलं सहकार्य पाहिजे. तर वेगवेगळे उपक्रम आपल्याला करावं लागेल. आपल्याकडे आपले डोक्यात काही उपक्रम आहे जे ड्रग्सवर आम्ही करू शकतात. आम्ही ऍक्शन तर नक्कीच घेणार आहे. हप्ता वसुली किंवा हे असेल तर त्यांना संपून टाकणार, त्याच्यावर ऍक्शन सुद्धा घेणार, त्याच्यावर आपण रेड सुद्धा करणार. परंतु तरी सुद्धा आपल्याला लोकांना जागरूक करावं लागेल. जे नवीन पिढी आहे त्याला जागरूक करावं लागेल. तर त्यांच्यासाठी आम्हाला आपली गरज पडणार. तर आपण याच्यामध्ये आमची मदत करा. गोशाला सर्वांनी जे सांगितलं, गोशालामध्ये रीचेकिंग पोलीस डिपार्टमेंट कधी करत नाही. ते पोलीस डिपार्टमेंटचा विषय नाही मला असं वाटते. जे पोलीस डिपार्टमेंटचे विषय नाही त्या विषयामध्ये आम्ही जाणार नाही. आमचं जे मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटनुसार आम्ही कारवाई करणार. इतर डिपार्टमेंटला इन्फॉर्म करतो कलेक्टर साहेबांच्या मार्फत की आपण हे काम करा. बस स्टॉप पे एक ये निश्चित में जो बताया मुझे, बस स्टॉप पे हमारी चौकी है, वहाँ आदमी नहीं रहता है और चोरियां वगैरह खूब होती हैं. नक्कीच क्राईम डिपार्टमेंटचे लोक, LCB चे लोक तिथे राहतील आणि काही असे चोरी झाली असे बरेचसे आम्ही गँग निष्पन्न केले वर्धेमध्ये. यवतमाळचे, नागपूरचे असे बरेचसे गँग आम्ही पकडले आणि इथे सुद्धा तो गँग आम्ही पकडणार. ओव्हरलोड बद्दल RTO ला जास्त पॉवर आहे. मोटर व्हेकल डिपार्टमेंटमध्ये RTO ला जास्त पॉवर आहे. RTO आणि
आम्ही दोन्ही मिळून काय कारवाई याच्यावर करता येईल ते आम्ही बघू. दारू मोगा काय म्हणतात मोहा हे तर नक्कीच आम्ही त्याच्यावर मोठा ऍक्शन घेणार आहे. आतापर्यंत वर्धा भंडारा जिल्ह्याची हिस्ट्रीमध्ये जे कारवाई झाली नसेल त्या कारवाई दारू आणि देशी दारू आणि या लोकांवर होणार आहे, ते मी आपल्याला नक्कीच सांगतो. वर्धेमध्ये ज्या वेळेस आम्ही होते त्यावेळेस जे सीझर होता 1 वर्षाच्या 4-4.5 कोटीचा होता, परंतु ज्या वेळेस आम्ही गेले त्यावेळेस सीझर किती झाला? 8 कोटी नाही, 10 कोटी नाही, 12 कोटी नाही, 44 कोटीचा सीझर केला, 44 कोटीचा सीझर केला. तर याच्यामध्ये सुद्धा आम्ही कारवाई करतो. कॉल गर्ल्स प्रॉस्टिट्यूशन आणि सट्टेबाबत जे माहिती दिली ते आम्ही सिरियसली घेत आहे. आपण पिन पॉइंटेड लोकेशन द्या, पिन पॉइंटेड लोकेशन द्या. रेड झाली नाही तर माझं नाव मुरुळसर नाही, हे नक्कीच आहे. आपण सांगितले की इथे सट्टा चालू आहे, इथे दारू चालू आहे, इथे हे चालू आहे. कोणीही असो, कारवाई झाली नाही तर माझं नाव मुरुळसर नाही, ते त्याच्यावर मोठी कारवाई आम्ही करणार आहे. आपण रायटर बद्दल सांगितले, पूल आणि जे आढळगावच्या कनपटीवर मारले होते, काय इश्यू मला दूरचा जे होता, इश्यू काय होता माहिती नाही, परंतु पोलीस डिपार्टमेंटच्या हे कर्तव्य आहे की नागरिकांसोबत चांगली रीतीने त्यांनी बोलला पाहिजे, त्यांच्यासोबत सन्मानाने हे केला पाहिजे. ते असे प्रकारच्या व्हायलन्स एक्सेप्ट नाही आहे. कुठल्याही ठिकाणी जर असं झालेलं आहे तर नक्कीच त्या माणसावर कारवाई झाली पाहिजे. जे सामान्य नागरिक आहे ते टॅक्स देतात, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स देतात. आम्ही सगळे जे आहे राजा नाही आहे, आम्ही सगळे भंडाराचे लोकांचे सेवक आहे. आम्हाला आपण जे टॅक्स देतात त्यातून आम्हाला फॅसिलिटी मिळतात, आम्हाला जे सॅलरी मिळतात, आम्हाला जी गाडी मिळाली आहे, सगळी गोष्टी जी मिळाली आहे आपण टॅक्स देतात त्यामुळे आम्हाला मिळाली आहे. तर नक्कीच आपली समस्या फर्स्ट प्रायोरिटीवर राहिली पाहिजे. त्यासाठी माझा ऑफिस आणि माझा फोन तर 24/7 चालू राहणार आहे आणि माझे ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही कोणाला. डायरेक्ट आपण येऊ शकतात. मी वेळ ठरणार आहे कारण इतर काम सुद्धा करावं लागते. त्या वेळेमध्ये आपण कधीही येऊ शकतात, कधीही भेटू शकतात, कोणतीही समस्या घेऊन येऊ शकतात.